शशिकला त्याची सुंदरी राजा प्रधान एका विचारी झेंडा भडक्यान हा कुणाती अमरापूर नगरी ह्या अमरापूर नगरीचा मी राजा दौलत सिंग असताना परमेश्वरानं मला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही. संपूर्ण काही ह्या राजवाड्यामध्ये भरून उरलेला आहे. म्हणून आवाज देणार कुणाच्या शिपाई लोकाला लाडक्या शिपाई शिपाई माझा नमस्कार महाराज तुम्हाला आशीर्वाद हे लाडक्याने तुला कधी आवाज देत नाही महाराज आणि एकाएकी आवाज का दिला हो तुला माहिती ना हा ड्युटीवरती आल्याच्या नंतर कधीतरी आवाज द्यावाच लागत असतो. द्यावा लागत. कधीच आवाज देत नाही. नाही खरं आहे ते बी बरोबर. अरे बिना आवाज दिल्याशिवाय ड्युटी होईल का? नाही खरं आहे तुमचं बी खरं आहे हा. पण मी तिकडे कामात गुत्याच होतो ना. मग असं म्हणला महाराज मी कामामध्ये गुंतलेलो होतो का आवाज दिला? हा म्हणला तू डायरेक्ट म्हणतो महाराज कधी आवाज देत नाही ना आज कसा दिला? म्हणजे कामात असल्यावर आवाज देत नाही बा असं का? हा हा. काय सांगू लाडक्या ना तुला ओहो. अरे मी तुला आवाज का दिला? काय दिला अरे तुला माहिती आहे हा तू नेहमी प्रमाणात ड्युटीवरती किती वाजता येतो रे? गण वाजला हजर राहतो किती वाजता? 9 वाजेला. आज किती वाजले? आता गण बरंच टाइम झाला पण 10 वाजले आता. अरे एवढा उशीर का? हा, त्याला कारण आहे महाराज. काय कारण? महाकारण महाकारण म्हणजे? विनाकारण. अरे विनाकारण म्हणजे? राजकारण. अरे राजकारण म्हणजे? राजकारण. राजकारण म्हणजे? खाजा खाजी
राजकारण गजकारण विनाकारण सगळे कारण आणतो भाडीला करे नाही खरं ड्युटीला उशीर करतो आणि काही पण कारण सांगितलं हा पण जरा वजन उशीर असे का हा हे काम कर हा. अरे तू आला आणि तुझा जोडीदार कुठे आहे अरे आपले पाठोपाठाचे आवाज त्याला अरे मिस्टर फाटके ओ मिस्टर फाटके बोल मिस्टर तुटके काय झालं पेमेंटचा दिवस आहे ना म्हणजे आज पेमेंट आहे बापरे महाराज कवाचे आवाज देऊ राहिले तरी मी म्हणतो संक्रांत कधी आहे नेमकं तुझं समजलं असतं ते. कधी आवाज दे. हा. महाराजाच्या पाया लागू हात आग पुढे झाला आहे लांबा घाल नाही असा काय बोलला महाराजाच्या पाया लागू महाराजाच्या पायाला गु. त्याच्या पायाला गुणी म्हणत त्याला पण काय म्हणते त्याला अरे त्याला म्हणत्या हो महाराज हो. काही तुला असं मयाळू बोलणं शिकवलं नाही नाही ना अरे कोणाच्या जर कधी कामावरती माणूस राहिलं हा अरे गोड बोलून त्याच्या पोटामध्ये घुसून राहावं लागत बर अरे तुझा असा शिदोड सारखा असा दंड होतो काय शिदोड सारखा दंड होतो म्हणला काय झालं त्याला काय म्हणावं लागतं काय म्हणणं म्हणतो अहो महाराज अहो महाराज तुमच्या पाया लागो हा? पाया लागो पाया आशीर्वाद असेल अरे तुम्ही म्हणशाल अरे तुम्ही म्हणशाल ना हराम खोरा अरे पक्की 12 बापाची अवलाद आहे तुझी मेरे बाप ने सांगितलं होतं मेरे को पक्के 12 वाजे होईल एक तर मराठी बोल नाही तर हिंदी बोल नाही तर मग धनगरी बोल त्याला एवढं मारू नका का त्याच्या अंडरमेटच घातलेले मला काही सांगायचं हा अरे बाबा त्याला म्हणते अहो महाराज हा तुमच्या पायाला गो देवा म्हणजे तुम्हाला कळालं नाही मग दुसरं सांगतो चांगला असेल तर सांगतो मग सांगतो ना मग महाराज मुत्रा काय म्हणलं रे महाराज मुत्रा अरे नालाय का त्याला महाराज मुद्रा नाही म्हणत मग काय म्हणते अरे त्याला म्हणता हो महाराज हो महाराज अहो मानेचा मुद्रा मागाचा मुद्रा अरे मानेचा मुद्रा रिकामच काम आहे माझा नमस्कार असो महाराज तुम्हाला आशीर्वाद असू रे हे लाडके हा ना तुला बोलण्याचा विचार बाई, आहा, अरे मी तुम्हाला आवाज का दे कशा करता नाही केला तुम्हाला माहिती आहे अरे लहानपणापासून तुम्ही माझ्या ड्युटीवरती आहे हो हो आतापर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडली का काहीच नाही संपूर्ण काही भरून उरलेलं आहे बरोबर अरे राजवाड्यामध्ये एवढं काही आहे हा, की असं भरून उरलं भरून उडलं कोणत्याच गोष्टीची कमी नाही कोणत्याच गोष्टीची कमी नाही फक्त इकडून माचीच लावली का सगळं इथून माचीस लावली पेटून जाईल. एवढं काय भरून उरलं भरून उरलं तू दे ना माचीस लावून जाऊ दे त्याचं काही कानावर घेऊ नका तुम्ही आज संक्रांत आहे. आज संक्रांत आहे मला तुला माहितीये का हा अरे तुम्हाला मी आवाज का दिला का दिला शिपाई हो लहानपणापासून माझ्या हाताखाली हो हो माझ्या ड्युटीवरती आहे हो आतापर्यंत कधी तुमच्या अंगाला हात लावला अजिबात नाही कधी तुम्हाला मारलं कधीच नाही कधी तुम्हाला वाईट बोललं कधीच नाही तुम्ही आजपर्यंत छोटा होतो तर मोठा केलं पण आज शनिवार सांगून द्या की तुला. अपमान झाला घे तू चालेल. अपमान झाला घे तू ते खरं आहे ना म्हणाला. शिपाई हो अरे लहानपणापासून लहानचं मोठं केलं हो अरे बापाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं सांभाळा हो. माझ्या राणीला आईप्रमाणे तुम्हाला प्रेम दिलं वा वा खरं आहे. स्वतःचे लेकरं म्हणून तुम्हाला सांभाळलं दोघाला आजपर्यंत तरी कमी पडू दिली हो हे की नाही हो कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली कोणत्याच नाही. गोष्टीची कमी नाही शिपाई अरे एवढं जर कधी आम्ही तुम्हाला जीव लावत असेल हा तर भगवंताने आमच्यासाठी डोळे का लावले नाही त्याचं नसतं ध्यान काढायचं राव तुम्ही त्याचं ध्यान नसतं आम्ही तो आता दिवसभर रडत राहतो खरं
नगरोड जाऊ दे नगरोड जाऊ दे हजून घे आलाय का हो अरे मला सांगा अरे तुम्ही रडता का माझी मजा करता मग रडतो पण कोरडवाहू कसं कोरडवाहू आता मला सांगा हा? कोरडवाहू हा. आणि बागायती कसं असतं बागेदार ठरलं नाना हा. खरोखर रडवतं ना असू येते डोळ्यात म्हणजे बागायती असल्या तर डोळ्याला असू येते हा. आणि कोरडवाहू असलं मग आमच्या डोळ्यात असू आहे पाय वरती आम्ही कोरडवाहू रड राहिलो डोळे ओ डोळे जाऊ दे नाना लाडक्या हो हा? तुम्हाला सांगायला पाहिजे अरे भरलेला माझं दरबार बर संपूर्ण काही सोन्यानं पिवळं झालेलं आहे पण एवढ्या राजवाड्यामध्ये अरे कोणत्याच भगवंताची मला दया आली नाही राव अरे माझ्या नशिबी पुत्रा दिला नाही नाही ना राव काय देवाची चोरी केली काय देवाची बरं, चोरी? मला एक म्हणायचंय काय रे तुम्हाला पुत्र झाला नाही अजिबात नाही अजिबात नाही नाही इतकं दुःख दुःख किती दुःख आहे ना ते दुःख तुला दुःख मला दुःख त्याला दुःख त्याला दुःख मला दुःख तुला दुःख सगळ्याला दुःख साऱ्याला दुःख अरे मला एक म्हणायचंय हा? याला पुत्र झाला नाही हा बैला पुत्र झाला नाही नाही याला बी पुत्र झाला नाही म्हणजे एवढं मोठं दुःख आहे तुला तुझ्या माईला पुत्र झाला नाही आणि तुझ्या बापाला बी पुत्र व्हायला लागला. मला पूर्ण होईल का रे मोठ्यापणाला सांगतो मालकिनीला झालं तर नाही झालं आणि याला बी नाही झालं असं मार खायचं काम करत तिकडे नाही? अरे तुम्हाला सांगायला पाहिजे हा? अरे जावा जावा तुमच्या बाईच्या वाड्याला काय म्हणे तुमच्या माईच्या वाड्याला जा हा, आणि तुमच्या माईला हा. माझ्या दरबारामध्ये हजर करा एक काम कर हे सारं सांभाळा तुमचं 3 नंबर वार्डामध्ये अरे तो 3 मध्ये निघला तू 1 मध्ये निघला आणि मी काय करू 2 मध्ये तुम्ही डायरेक्ट आले ना तुमच्या मायला 1000 करा म्हणून तुमचं डोकं चालू आहे का हा ना रे. डोकं चालू आहे का काय झालं म्हणजे आमच्या माईने इथं बोलायचं तुमच्याकडं अरे तुला लय अवघड वाटलं का काय अरे लहानपणापासून तू कुठं राहतो तुमच्या वड्यावर अरे माझी बायको तुमची कोण लागती अरे ऐक ना. ऐक ना बाबा. तुला कळत नाही बोकड्या अरे जर कधी मी म्हणलं तुमच्या माईला घेऊन या तर तुम्हाला काय अवघड वाटलं नाही, खरं आहे राव. अरे तुमची माई म्हणजे तुमची मालकी बरोबर आहे आणि पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला माईचं प्रेम तिनं दिलं खरं. बापाचं प्रेम मी दिलं नाही पण आमच्या ध्यानात राहत नाही हो. लहानचं मोठं आम्ही केलं मग नात्यानं तुमची माय नाही लागणार तर कोण लागल रे खरं मायच आहे राव. लगे एक टोपी फेकू राहिला एक रुमाल फेकू राहिला एक म्हणतो तिकडे चाललो का रे नाही, जाऊ दे हो, आम्हाला. बरं, मला काय सांगायचं हा? तुम्ही असं जातीवर जाऊन लगेच येते रे. नाही हो एवढं जीव लावून जाते अरे काही घासामधलं घास तुम्हाला देतो बेटे हो बर तरी तुम्ही जातीवर येते जाऊ द्या येडी वाकडी भक्ती येडे साधे भोंगळे आम्ही भोळे 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 मला असं बोलला साधे भोळे म्हणून बरं एक काम करा जाऊ दे लडक्या हो हा? जावा जावा तुमच्या मालकीनीच्या वाड्याला हो हो जाऊन सांगून हा तुमच्या मालकीनीला हा की महाराजानं हा? पंचायतीचा दार घेऊन बर बर तुम्हाला बोलिला कुणाच्या मंदिराला हो जा लवकर काही हरकत नाही म्हणून बाबा हा, हा. सांगितलं त्या राजानं ऐकलं कुठं त्या शिपाई लोकांना आणि त्या शिपाई लोकांना कसं ऐकलं महाराज शिपाई हना विचारे